subtraction. Students, now let us understand some word problems of subtraction. Example 1. There are 1473 Marathi books and 586 Hindi books in a school library. Which language has more books than the other and how many more are there? या एक्झाम्पलमध्ये नंबर ऑफ बुक्स दिले आहेत आणि कोणत्या लँग्वेजचे बुक्स जास्त आहेत हे काढायचे आहे. हाऊ मेनी मोर ऑर लेस जेव्हा एक्झाम्पलमध्ये विचारले जाते तेव्हा सबट्रॅक्शन करतात हे आपल्याला माहीत आहे. यात दिलेली इन्फॉर्मेशन आहे 1473 मराठी बुक्स अँड 586 हिंदी बुक्स आणि आपल्याला काढायचे आहे कोणत्या लँग्वेजची बुक्स जास्त आहेत. म्हणून आपल्याला सबट्रॅक्शन करावी लागणार आहे. Students, first let us write this example in vertical arrangement. याही एक्झाम्पलमध्ये स्टार्ट युनिट्स पासून करू. Come on, let us start. Method. 6 units cannot be subtracted from 3 units. म्हणून टेन्स मधून 1 10 युनिट्स प्लेसवर घेतला, त्यामुळे टेन्स प्लेसवर 7 - 1 मीन्स 6 टेन्स राहिले आणि युनिट्समध्ये 1 10 सुट्टा केला असता 10 युनिट्स झाले. म्हणून आता युनिट्स प्लेसवर 10 units plus 3 units is equal to 13 units. 13 units minus 6 units is equal to 7 units. ते आन्सरमध्ये लिहिले. 8 tens cannot be subtracted from 6 tens in tens house. म्हणून hundreds प्लेसमधून 100 tens प्लेसमध्ये घेतला. So 300 are left on hundreds place and 10 plus 6 tens are added on tens place and total is 16 tens. After subtracting 8 from this 16, 8 tens remained. या 16 मधून 8 सबट्रॅक्ट केल्यावर 8 tens शिल्लक राहिले. 500 cannot be subtracted from 300 in the hundreds place. म्हणून thousands प्लेसवरून 1000 घेतला. thousands प्लेसवर 1000च होते आणि तेही hundreds प्लेसवर दिल्यामुळे. आता thousands प्लेसमध्ये 0,000 राहिले आणि hundreds प्लेसमध्ये टोटल 1300 झाले. 1300 मायनस 500 इज इक्वल टू 800. thousands प्लेसमध्ये 0 असल्याने हा 0 तसाच खाली आन्सरमध्ये लिहिला. मीन्स 1473 मायनस 586 इज इक्वल टू 887. Therefore, there are 887 more Marathi books than Hindi books.